रात्री 8:45 वाजता हा ब्लाऊज शिवायला घेतला, कारण कालचेच रेंगाळलेले ब्लाऊज काढता काढता बराच वेळ गेला होता. पण 8:45 नंतर थोडाफार हा म्हटलं शिवला की अर्धवटच राहील, कारण परवा पण मला 10-10:15 वाजता शॉपवरून घरी जायला. मग हा आहे असंच ठेवलेला आहे, तो आता आल्या शिवायला घेणारच आहे, कारण तो सोडून ठेवलेला आहे बांधलेला, त्याच्यामुळे हा शिवावंच लागेल, मला जाणार आहे हा. आणि हे बघा, हा ढीग जो पडलेला आहे कटिंगचा, हा मला कंप्लीट करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 2 ब्लाऊज फक्त हे जोडायचे आहे. त्यातलं हे एक ब्लाऊज आहे आणि इकडचं एक ब्लाऊज आहे, जे की काल जोडून झालं नव्हतं. काल 8 ब्लाऊजांमधून 6 ब्लाऊज जोडले होते आणि हे 2 जोडायचे शिल्लक राहिले होते. आता हे 2 जर सोडले बाजूला तरीसुद्धा बघा, हे 3 ब्लाऊज आहेत आणि हे 6 ब्लाऊज आहेत. आणि खाली हे जे आहेत हे 3 ड्रेसेस आहेत, जे की अस्तरचे टॉप आहेत, ते कटिंग करून ठेवलेले आहेत. तर हे 6, हे 7वं ब्लाऊज आहे आणि हे 2 8 9 ब्लाऊज आहेत आणि 3 टॉप आहेत कटिंगचे. ह्या टॉप कटिंगना अजिबात हात लागलेला नाही. यानंतर 2-3 ड्रेस येऊन शिवून गेले, पण हे मात्र वेट करतच थांबलं आहे माझं, त्याला काय अजून हात लागलेला नाही. चला तर मग आता हे कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी भेटणारच आहे. दिवसाची सुरुवात झालेली आहे, तसा अर्धा दिवस निघून गेलेला आहे म्हटलं तरी चालेल, पण पर्याय नाही, काय करणार ना. कंटाळा आला, मगापासून बसलीये, सकाळी तुमच्याशी बोलले आणि पुन्हा जे शिवायला बसलीये. आता बघा, एवढं काम झालेलं आहे, थोडा म्हटलं ब्रेक घ्यावा म्हणून तुमच्याशी गप्पा मारायला पुन्हा आलेले आहे. सो अस्तरचे ब्लाऊज काल जोडले होते आणि आज काही येऊन जोडले होते कारागिरनी. तर हे त्यातले काही ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ह्याला पफ स्लीव्ज आहे ह्या ब्लाऊजला. ह्याने थोडा जास्त वेळ खाल्ला, कारण कपडा पण थोडा सरकणारा आहे, त्यामुळे जास्त थोडा वेळ खाल्ला या ब्लाऊजने. या पद्धतीची आता जरा फॅशन चालू आहे ना पफ स्लीव्जची, तर हे पफ स्लीव्ज आहेत. हे स्लीव्ज पॅटर्न आपल्या व्हिडिओजमधून ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत. तुम्ही पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ पहा नक्की जाऊन, नाहीतर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला कमेंट येणारच, ताई असा डिझाईनचा व्हिडिओ करा म्हणून. त्यानंतर हेही याच क्लायंटचं आहे. एकाच क्लायंटचे 4 ब्लाऊज होते, ते आता शिवून झालेले आहेत आणि 5वं ब्लाऊज इथे मी हे शिवायला घेतलेलं आहे. हे 4 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. प्रत्येकाला डोरी वगैरे आहे. प्रत्येक ब्लाऊजला हल्ली डोऱ्या लागतात, कारण डीप गळे असतात आणि सवय असते. सो काटपदर साडी असली की पटकन हे गोंडे असेल, डोरी असेल तर छान वाटतं. बहुतेक याचं एक नॉट कुठे गायब झालं आहे, कारण एकच रेड कलरचा मला डोरी दिसतो याच्यामध्ये. हे बघा, छान वाटते ना, सुंदर वाटते. सो आत्ता हे 3 तासामध्ये एवढं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. मध्ये मध्ये क्लायंट होते, थोडंसं मशीननी पण धागा अडकला म्हणून क्लिनिंग काढलं होतं, तर मशीनचं पण क्लिनिंग केलेलं